यानंतर सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अनिकेत देशमुख साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. मी डॉक्टर अनिकेत देशमुख यांना विनंती करतो की आपण या परिषदेच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष. राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृष्णा खोऱ्यातील 13 दुष्काळीग्रस्त तालुक्यामधील विशेषतः आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, जत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या साठी ही आज भरलेली 34वी पाणी संघर्ष परिषद आणि या परिषदेसाठी उपस्थित असलेले मंचावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक प्राध्यापक शिवाजीराव काळुंके सर, या कार्यक्रमाचे निमंत्रक मान्य वैभव काका नायकवडी साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित पावसाळी अधिवेशनाचे तालिका अध्यक्ष समाधान दादा अवतारे साहेब, सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा सावंत साहेब, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख साहेब, सर्वच मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी आणि समोर उपस्थित असलेले शेतकरी वर्ग, या परिषदेसाठी आम्ही मार्गदर्शन करावं असं आम्ही आमचं म्हणजे जसं वय वाढतं आहे तसं परिषद म्हणजे माझं जेवढं वय आहे तेवढी ही परिषद म्हणजे 34 माझं वय आहे, 34वी परिषद आहे आणि एवढा प्रदीर्घ संघर्ष असणारी ही माझ्या मते महाराष्ट्रातली एकमेव चळवळ असेल की एवढ्या प्रदीर्घ काळ चाललेली आहे. या परिषदेची सुरुवात ज्यांनी केली ते स्वर्गीय नागनाथांना नायकवडी साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबतीला सातत्याने राहून स्वर्गीय आबासाहेबांनीही या चळवळीला ताकद दिली. त्याचबरोबर स्वर्गीय पाटील यांनीही या चळवळीसाठी त्यांच्या परीने ताकद दिली. पण आज मला मंचावर बरं वाटतंय, आतापर्यंतच्या शेवटच्या 4-5 परिषदेला आम्ही आहोत, पण आज जशी ताकद पाटील, आबासाहेब आणि नागनाथ नायकवडी साहेब देत होते त्या पद्धतीची ताकद आज मंचावर दिसते. कारण का त्यावेळेस आबा सरकारमध्ये असायचे, आबा विरोधी बाकावर असायचे आणि नागनाथ नायकवडी साहेब ते रस्त्यावर उतरायचे. आज तशीच परिस्थिती आज 34व्या पाणी परिषदेच्या वेळेस आहे असं माझ्यासारखं वाटतं. आज तालिका अध्यक्षच आपल्या सोबत आहे. निश्चित आजपर्यंत मला वाटायचं, मला खंत म्हणजे एक तरुण म्हणून मला विचार नेहमी पडायचे, आपण ठराव करतोय खरं पण ऐकतोय कोण हे मला प्रश्न नेहमी पडायचे. म्हणजे 4 वर्ष झालं मी ठराव ऐकतोय, पण आज सरकारमध्ये तुम्ही आहात, निश्चित आजचे झालेले ठराव तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी समाधानाला प्रयत्न करते. आता आमदार साहेबांचं बोलावं तर कळेल ना की कुठली बाजू मांडावी, सरकारच्या बाजूने की विरोधी बाकावर आहे. तर त्यांनी विरोधी बाकाचे आहेत असं समजून मी समजतो. समाधान दादांचं नाही, आमच्या बंधुराजांचं काही कळायला नक्की कळेना, म्हणून म्हणलं की विरोधी बाकावर राहून त्यांनी प्रश्न मांडावे आणि रस्त्यावर उतरून आम्ही बाकीची चळवळ हाताळतो. या पद्धतीने आजच्या मी परिषदेला संबोधित करतो. निश्चितपणे ही संघर्ष यात्रा आज शेवटच्या घडीपर्यंत पोहोचलेली आहे आणि ही करत असताना नागनाथांना आणि आबासाहेबांचं योगदान विसरता कामा नये. ज्या वेळेस ही परिषद आणि ह्या परिषदेमध्ये टेंबूळ आणि म्हैसाळने या सर्व प्रकल्पाची ज्यावेळी सुरुवात करायची ठरली त्यावेळेस या लोकांची खिल्ली उडवली
की बाबा इथं कृष्णापर्यंत पाणी आणि ते एवढ्या दुष्काळी भागापर्यंत पोचवायचं, तेवढ्या लांब उचलून आणायचं. पण आज ही यात्रा शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेली आहे. निश्चित ज्यावेळेस 2019ची निवडणूक होती, मला आठवत आहे, मी राजकारणात नवीन पडलो होतो आणि त्यावेळेस आबांनी सांगोल्याची काही गावं राहिली होती. त्यावेळेस आबांनी सगळ्यांना शब्द दिला होता की हे काळा दगडावरची पांढरी रेष आहे, की ह्याचं पाणी आपण लावलेलं रोपटं हे वटवृक्षाप्रमाणे वाढतंय आणि शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण संघर्ष करत राहणार आहे. आणि आबासाहेब नेहमी म्हणायचे, आम्ही दुष्काळात जन्मलो असलो तर आम्ही दुष्काळात मरणार नाही. ते सिद्ध आबासाहेबांनी करून दाखवलं. ते पाणी आपल्या वाड्यावस्तापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमी आबासाहेबांनी प्रयत्न करत राहिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिले. उर्वरितची लढाई आपली आहे की उर्वरित भाग जो आता मंगळवेढाचा भाग राहिलेला आहे तो भाग आणि सर्वात महत्वाचं जे आवर्तन येत असतं, मी समाधान दादांना विनंती करतो की शेतकऱ्यांची व्यथा एवढी आहे की शेतकरी पैसे भरायला तयार आहे, पण ते आवर्तनाचं वेळापत्रक काय अजून निश्चित होत नाही आणि ते कधी सोडावं कधी नाही सोडावं यासाठी शेतकऱ्यालाही विचारलं जात नाही. आणि एवढं दुर्दैव आहे की ह्याच्यावर राजकारण होऊन मग लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या गावाला जिथं मतदान होतंय जिथं मतदान नाही होत अशा पद्धतीने जर सोडत असेल तर मग नागनाथ आबासाहेबांचं आयुष्य व्यर्थ गेलं असं मला वाटतंय. तुम्ही थोडंसं पुढाकार घेऊन ह्याचं आवर्तन सोडत असताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं आणि तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देऊन तिथला आढावा घेऊन मग त्याचं हे करावं, पाण्याचं वेळापत्रक ठरवावं असं माझ्यासारख्याला वाटतंय. आज तर तसं काय चुकलं का? चुकलं असेल तर मंचावर मी सगळ्यात लहान आहे म्हणून तुम्ही ते पदरात घालावं. पण माझ्यासारख्याची भावना आहे की जी यात्रा एवढी लांब वेळेचं बंधन आहे. तसेही मला काय आज थोडीशी खंत आहे. पाणी परिषदेला दरवेळेस काकाला फोन येत असतो, यावेळेस आला नाही, पण मी आवर्जून आलो कारण का माझ्या आज्याने माझ्या बापानं त्या संघर्षासाठी वेळ दिलेला आहे. पण काय असेल पण परिषदेमध्ये राजकारण येऊ नये. माझ्यासारख्या छोट्या आणि तरुण कार्यकर्त्याला तुमच्यामध्ये सहभागी व्हायची संधी तुम्ही आयुष्य पुढेही द्याल तर निश्चित माझा जीव असेपर्यंत मी या संघर्षासाठी प्रयत्न करीत राहील हा शब्द देतो आणि माझ्या लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.